नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर गट ब चं पद आहे एमपीएससी कडनं जाहिरात येऊन गेलेली आहे। जवळपास 109 पदांसाठी ही जाहिरात आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस पण झालेली आहे। पण अपेक्षित होतं की या ड्रग इन्स्पेक्टरसाठी सिलेबस नवीन येणार आहे का, बदल होणार आहे का? सो त्याचं नोटिफिकेशन एमपीएससीने नुकतंच आज टाकलेलं आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी जी घातलेली एक्झाम आहे त्यामध्ये सिलेबस काय असणार आहे आणि सिलेबसमध्ये टॉपिक कोणकोणते असणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या माहितीत कुणी ड्रग इन्स्पेक्टर गट ब ची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तुमच्या मित्रांच्या ग्रुपवरती। आणि तुमचा जर गावाचा ग्रुप असेल त्यांना पण इन्फॉर्मेशन असावी यासाठी शेअर करा। ओके, सो बघूया अभ्यासक्रम जाहीर झाला आहे तर हा अभ्यासक्रमात बदल काय काय झालेला आहे। तत्पूर्वी एमपीएससी कडून ही जाहिरात आलेली आहे 2025 मध्ये 116 नंबरची औषध निरीक्षक गट ब ची जाहिरात आहे। अन्न आणि औषध प्रशासनाकडनं 109 पदांसाठीची जाहिरात आहे। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीची अन्न व औषध प्रशासन ड्रग इन्स्पेक्टर औषध निरीक्षक 2025 ची बॅच आपली लॉन्च झाली आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचची फी फक्त 6,999 प्लस जीएसटी। या बॅच मध्ये बघा लाईव्ह लेक्चर आहे। लाईव्ह जर ऐकायला नाही भेटलं तर लेक्चर रेकॉर्ड होऊन जातात। रेकॉर्ड झालेले लेक्चर तुम्ही किती वेळेस रिपीट करून बघू शकता। ज्यामध्ये बघा अभ्यासक्रमानुसार तुम्हाला आम्ही शिकवून देणार आहे। आता जो अभ्यासक्रमामध्ये बदल झाला तो अभ्यासक्रम रिलेटेड सिलेबस त्याच्यामध्ये आम्ही शिकवणार आहोत। दुसरा पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे। डाऊट क्लिअरिंग सेशन आहे। अनलिमिटेड व्ह्यू आहे। तुम्हाला मी आत्ताच म्हटलं कितीही वेळेस तुम्ही लेक्चर रिपीट करून बघू शकता। टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे। कुठे जायची गरज, सगळं सोल्युशन तुम्हाला एकाच चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती किंवा ॲपवरती इग्नाइट अकॅडमीच्या मिळणार आहे। चला तर मग माहिती घेऊया। ही फॉर्म भरण्याची प्रोसेस जी होती त्यामध्ये जागा आल्या होत्या 109 जागा। कॅटेगरी वाईज तुम्हाला बघा एससीच्या आहे, एसटीच्या आहे, एनटी अ ब कडच्या आहे, एनटी अ ब कड, त्यानंतर एसबीसी आहे, एससीबीसी आहे, आर्थिक दुर्बल घटक आहे, ओबीसी आहे आणि ओपनच्या जागा होत्या। समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांगांना ह्या जागा होत्या। यावरती मी पाठीमागे व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर एकदा बघून घ्या। आता पुढे घेऊन जर तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस ऑलरेडी झालेली आहे। 1 ऑगस्टला फॉर्म सुटले होते, 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस होती। आता मुख्यत्वे जो बदल झाला तो समजून घेऊया। तत्पूर्वी वेतन किती असते ह्या पदासाठी, S15 म्हणजे जवळपास 60,000 पर्यंत सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला असते आणि तुम्हाला 18 ते 38 ओपनचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि 43 वर्षापर्यंत इतर कॅटेगरीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात। आता इथे हे नव्याने म्हणजे आजच हे नवीन 29 सप्टेंबरची ही पीडीएफ आहे। यामध्ये त्यांनी सांगितलंय सिलेबस। आता परीक्षेचे टप्पे कसे असणार आहे, लेखी परीक्षा 200 गुणांची असणार आहे आणि मुलाखत 50 गुणांची असणार आहे आणि फायनल जे मेरिट लागतं ते 200 प्लस 50 असे 250 मार्कांवरती फायनल मेरिट लागणार आहे। त्यामध्ये बघा विविध अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी माध्यम मध्येच क्वेश्चन पेपर, मराठी माध्यम नसणार आहे। प्रश्न संख्या 100 आहे। 100 200 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कांसाठी आहे। एका तासात सोडवायची म्हणजे तुम्हाला 100 प्रश्न सोडवायला 60 मिनिटं आहे, म्हणजे साधारणतः 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे। पदवीपर्यंतचा अभ्यासक्रमाचा दर्जा असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न त्या विषयाचा टॉपिकचा हा ग्रॅज्युएशन लेवलचा असणार आहे आणि एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन पेपर। मग प्रश्न येतो सर एमसीक्यू असेल तर निगेटिव्ह मार्किंग असणार का? त्यात खाली दिले त्यांनी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर दिली तर ते सुद्धा निगेटिव्ह मार्किंग मध्ये काउंट केलं जाणार आहे। त्यानंतर अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात जर आली तर ती अपूर्णांकातच राहणार आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला मार्क वजा पण केले जात नाही आणि मिळत पण नाही। आणि तुमची अंतिम गुणवत्ता यादी जी लागेल ती वस्तुनिष्ठ परीक्षेतील मार्क आणि मुलाखतीतील मार्क म्हणजे 200 प्लस 50 250 मार्कांवरती फायनल मेरिट लागणार आहे। आता हे जर स्वरूप एक्झामचं कसं असणार आहे, यात सिलेबस काय बघा। सिलेबस मध्ये टॉपिक बघा कोणते कोणते दिले। पहिला टॉपिक आहे फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, हे त्याचे टॉपिक आहे। याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे। फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी हे त्याचे टॉपिक आहे। त्यानंतर पुढे असणार तुम्हाला मायक्रोबायोलॉजी, हे मायक्रोबायोलॉजीचे टॉपिक आहे। बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग फार्मास्युटिकल्स, बघा डिफार्म बिफार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा सिलेबस माहिती असेल। यामध्ये पॉइंट काय, बायोकेमिस्ट्रीचा पॉइंट असणार, तुम्हाला केमिस्ट्रीचा पॉइंट असणार आहे। याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला हे तिसरा चॅप्टर आहे। चौथा पॉइंट यामध्ये काय बघा, प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ एनालिसिस युजिंग, हे सगळे टॉपिक आहे। 3.5 मध्ये फार्मसी प्रॅक्टिस आहे। त्यानंतर रेग्युलेशन्स रिलेटेड टू ड्रग अँड
जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स या संदर्भातला हा सिलेबस तुम्ही वाचू शकता. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल्स 1945 त्याचे सब टॉपिक आहे. त्यानंतर 4.2 ड्रग अँड मॅजिक रेमेडीज आहे, त्याचे हे सब टॉपिक आहे, तुम्ही बघू शकतात. आणि 5वा इंटेलिजन्स टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन्स विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फार कॅन्डिडेट कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. थोडंसं रिझनिंग म्हणूया आपण, त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. ओके. Whenever acts, rules, regulation, wherever are mentioned in syllabus, latest amendment and versions to be considered. म्हणजे याच्यात काही तुम्हाला दिलेले बघा काय ऍक्ट्स आहे, रूल्स आहे किंवा रेग्युलेशन्स आहे, हे जरी बऱ्याच वर्षापासून आहे पण लेटेस्ट जे आहे ना त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, लेटेस्ट कन्सिडर केले जाणार आहे. हे नोटिफिकेशन आलं 29 सप्टेंबर 2025ला अवर सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं आलेलं, म्हणजे आजच्या डेटला आलेलं. आता हा सिलेबस तुम्ही बघितला असेल तर ह्या सिलेबसच्या ओरिएंटेडच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं क्लासेस असणार आहे. सो बरेच विद्यार्थी बॅचला जॉईन आहेत, त्यांना पाठीमागचा सिलेबस कन्सिडर करून आम्ही शिकवत होतो. सिलेबसमध्ये मेजर बदल नाही आहे, काही रूल्स ऍक्ट रेग्युलेशन वेगळे नवीन टाकले त्यांनी, त्याचा अभ्यास तुम्हाला इथे करावा लागणार आहे. सो हा सिलेबस कन्सिडर करूनच इग्नाइट अकॅडमी ह्या बॅचमध्ये तुम्हाला प्रॉपर टू द पॉइंट शिकवणार आहे. यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारे सुद्धा कसे प्रश्न सेट होतात, जी काठिण्य पातळी काय, हे सगळं लक्षात घेऊन शिकवलं जातं. आणि ही जी बॅच असेल तुम्हाला ह्या बॅचमध्ये तुम्हाला पूर्ण PDF स्वरूपातल्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. बघा PDF स्वरूपात नोट्स आहे, अभ्यासक्रमानुसार तुम्हाला शिकवलं जाईल, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, अनलिमिटेड व्ह्यू आहे आणि टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. सो या गट ब पदासाठी औषध निरीक्षक म्हणून कुणी तयारी करत असाल तर लगेच तुम्ही अभ्यासाला लागा. याची एक्झामची डेट अजून आलेली नाहीये, लवकरच ती पण डिसाईड होईल. सिलेबस आलाय म्हणजे एक्झामची डेट पण ते डिसाईड करतील. अभ्यासाला लागा. काही अडचण आली तर इग्नाइट अकॅडमीला कॉल करा. इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली बॅच परचेस करू शकता, कॉल करायची पण गरज नाही. अडचणच असेल फार टेक्निकली तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. काही प्रश्न असेल तर मनात न ठेवता कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.